जय गुरुदेव। मंत्र बीज दोन रूपी, न्यास बीज विघ्न थोपी, ऱ्हस्व दीर्घ उच्चारारपी, पंचम शक्ती कारणे। संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातील 6व्या अध्यायातील या ओवीमधून मंत्राचं स्वरूप सांगत आहेत। माऊली या ओवीतील पहिल्या चरणात सांगतात, मंत्र बीज दोन रूपी। या चरणामध्ये माऊली मंत्राच्या दोन रूपाचा विचार सांगतात। एक रूप आहे सगुण आणि दुसरं आहे निर्गुण। शिव हे निर्गुण रूप आहे, प्रकाश रूप आहे, आणि शक्ती ही विमर्श शक्ती हे सगुण रूप आहे। आध्यात्मिक दृष्टिकोनातून कोणताही बीज मंत्र केवळ अक्षराचा समूह नसतो, तर त्याच्यामध्ये प्रकाश आणि विमर्श शक्ती। प्रकाश म्हणजे शुद्ध चैतन्य, शिवतत्व, आणि त्याची अविनाभाव संबंधाने असलेले साकार रूपातून प्रकट झालेली शक्ती म्हणजे विमर्श शक्ती त्या मंत्राचं स्वरूप आहे। पुढं माऊली म्हणतात, दोन रूपे। एक रूप म्हणजे आपण उच्चार नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा उच्चार केल्यानंतर जो ध्वनी निर्माण होतो, जो कानाला ऐकू येतो, ते मंत्राचं पहिलं रूप। आणि दुसरं रूप म्हणजे मंत्र म्हणताना येणारा अनुभव। मंत्राचा उच्चार करत असताना, मंत्र ऐकत असताना अंतरात जो अनुभव येतो, ते मंत्राचं दुसरं रूप आहे म्हणतात। पुढं माऊली म्हणतात, न्यास बीज विघ्न थोपी। न्यास म्हणजे काय? शरीराच्या विशिष्ट भागावर मंत्राचे बीजाक्षर स्थापित करणे। उदाहरणार्थ करन्यास, अंगन्यास। आपण पूजेला बसल्यानंतर जप करण्यापूर्वी न्यास करतो। वामदेव ऋषीये नमः शिरसे, पंक्ती छंदसे नमः मुखे, सांब सदाशिव देवताय नमः हृदये, बीजाय नमः गुह्य, उमाशक्तीय नमो पादयोः, विनियोगाय नमः सर्व अंगे। हा झाला अंगन्यास। पुन्हा करन्यास करतो। ओम नमः अंगुष्टाभ्य नमः, पृथ्वी तत्व, म तर्जनाभ्य नमः, जल तत्व, सी मध्यमाभ्य नमः, वायु तत्व, य कनिष्ठकाभ्य नमः, आकाश तत्व। ओम ओम करतल कर प्रतिष्ठाभ्य नमः, शुद्ध स्फटिक संकाशम, शुद्ध विद्या प्रदायकम, शुद्ध पूर्ण चिदानंदम, सदाशिव महभंजे। आपण हा अंगन्यास आणि करन्यास करतो। हे केल्यामुळं विघ्नथोपी म्हणतात। जेव्हा साधक मंत्राचा न्यास करतो, तेव्हा त्याच्या शरीरातील प्राण ऊर्जा संतुलित होते। बाह्य आणि आंतरिक विघ्न, जसे नकारात्मक विचार, मंत्र उच्चार करत असताना मन बाहेर जाऊ नये। शरीराचा न्यास कशासाठी करायचा? शारीरिक व्याधी किंवा तामसिक वृत्ती हे न्यास केल्यामुळं, त्या न्यासामुळं ती व्याधी जप करेपर्यंत त्रास देत नाही। हे बीजाक्षर शरीराभोवती एक संरक्षक कवच निर्माण करते, त्यामुळे साधकाची साधना निर्विघ्न पार पडते।
पुढं माऊली म्हणतात, ऱ्हस्व दीर्घ उच्चार अर्पी. मंत्रशास्त्रात उच्चाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऱ्हस्व आणि दीर्घ. ऱ्हस्व म्हणजे पहिली वेलांटी, पहिला उकार, आणि दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी. हे आपण बाराखडी शिकताना शिकलेलो आहोत. ऱ्हस्व म्हणजे लहान लहान उच्चार आणि दीर्घ म्हणजे लांब उच्चार. हे केवळ व्याकरणाचे भाग नसून ते नादाच्या लहरी आहेत. ऱ्हस्व उच्चार हा अंतर्मुख करण्यासाठी असतो, तर दीर्घ उच्चार हा ऊर्जेचा विस्तार करण्यासाठी असतो. योग्य लयीत आणि स्वरात केलेला उच्चार हा ईश्वराला स्वतःचे अर्पण करण्यासारखे आहे. जेव्हा साधक स्वराच्या अचूकतेसह मंत्र म्हणतो, ओम नमः शिवाय, तेव्हा त्याचे अहंकार विरघळून जातात. त्याचा अहंकार विरघळून जातो, तो त्या नादामध्ये विलीन होतो. पुढं माऊली म्हणतात, पंचम शक्ती कारणे. हा या ओवीचा कळस आहे. पंचम शक्ती म्हणजे चित शक्ती, जी 5व्या स्तरावर पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या 5 चक्राच्या वरचं चक्र आज्ञाचक्र. आज्ञाचक्रामध्ये स्थिर करतो हा मंत्र. म्हणून माऊली म्हणतात, मंत्राच्या 2 रूपांना समजून न्यासाद्वारे स्वतःला सुरक्षित करून आणि स्वराच्या अचूकतेने मंत्राचा जप केला तर साधकाला त्या चितशक्तीचा किंवा आदिशक्तीचा साक्षात्कार होतो. आदिशक्ती, चितशक्ती म्हणजे शुद्ध विद्या आहे, जी जीवाला बंधनातून मुक्त करते आणि ज्ञान देते की तू शिवस्वरूप आहेस आणि विश्व ही शिवस्वरूप आहे. ओम शांती शांती शांती.